कटोरी ब्लाउज कटिंगची एवढी सोपी पद्धत तुम्ही कुठेही बघितली नसेल. अगदी सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी कटोरी ब्लाउजचं संपूर्ण पेपर कटिंग दाखवणार आहे. तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल एवढी सोपी पद्धत आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, पेपर कटिंग करण्यासाठी मी इथे डबल पेपर घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला पुढील भाग आणि मागील भाग सोबत मिळेल. ओके, आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया. पेपरच्या बंद बाजूकडून पहिल्यांदा मी ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घेणार आहे. ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 14 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा, इथे 14 इंचावरती एक मार्किंग केलं आणि ह्या साईडला सुद्धा 14 इंचावरती एक मार्किंग करून पटीने सरळला नाकून घ्यायचे आहे. आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. मागील गळा 10 इंच आहे, त्यामुळे इथे शोल्डर मी 5 इंच घेणार आहे. ज्यावेळेस तुमचा गळा जास्त डीप असतो त्यावेळेस तुम्हाला शोल्डर हे कमी घ्यायचं असतं. ओके, तर इथे मी 5 इंच शोल्डर घेणार आहे. आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे, तर आपण शोल्डर पट्टी 2.5 इंच घेणार आहोत प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तिथूनच क्रॉसमध्ये मी पुढील गळ्याची उंची टाकणार आहे 6.5 इंच. पुढील गळ्याची उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे गळारुंदी टाकायची आहे, तर इथे मी 2.5 इंच गळारुंदी टाकणार आहे. गळारुंदीचं माप टाकल्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे मी गोल शेप देऊन घेत आहे. तर बघा, पुढील गळ्याचा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे. आपल्या छाती घेऱ्याचं माप आहे 35 इंच. 35 इंचाला आपण मुंडाखोली 5.5 इंच घेत असतो. तर इथे मी 5.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि वरती जे आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे 5 इंच, तेच माप मी खाली टाकून घेणार आहे 5 इंच. त्यामुळे आपली मुंडाखोलीची लाईन सरळ येईल. आणि बघा, मग ही लाईन मी आखून घेतलेली आहे. आता आपल्याला टाकायचं आहे छाती घेराचं माप. ओके, छाती घेराचा चौथा भाग प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, बरोबर. आता छाती घेरा आहे आपला 35 इंच. 35 इंचावरती आपल्याला 4 वेळा टेप फोल्ड करायचा आहे. ओके, तर बघा, इथे 35 इंच आहे. आता इथे मी टेप या पद्धतीने फोल्ड करून घेतला. ओके, आणि अजून एकदा आपल्याला टेप फोल्ड करून घ्यायचा आहे. किती आलं? 8.25 इंच, बरोबर. तर आपला छाती घेर आहे 35 इंच. 35चा चौथा भाग किती आला? 8.25 इंच. तर इथे 8.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके, आता हे जे आपण मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे 5.5 इंच, तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली छाती घेराची जी लाईन आहे ती खालीवर होणार नाही. आणि बघा, मग या पद्धतीने मी छाती घेराची लाईन आखून घेतलेली आहे. आता आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे. कमर घेर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग काढायचा आहे, तर 30 वरती आपल्याला 4 वेळा टेप फोल्ड करून घ्यायचा आहे. ओके, तर बघा, इथे 30 इंच आहे. 30 इंचावरती मी या पद्धतीने टेप फोल्ड केला आणि अजून एकदा आपल्याला टेप फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा, किती आलं? 7.5 इंच. तर 7.5 इंच प्लस आपल्याला 2.5 इंच इथे घ्यायचं आहे. कमर घेराचा चौथा भाग प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे. ओके, तर इथे मी 7.5 इंच प्लस 2.5 इंच घेतलेला आहे आणि छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉईंट मी या पद्धतीने जोडून घेतला. आता आपल्याला वरती आणि खाली 1-1 इंचचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा, इथे 1 इंचावरती मार्किंग केलं आणि वरती सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे 2 पॉईंट जोडायचे आहेत. आता मला बऱ्याच कमेंट येतात की ताई, हे तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन का घेता, बरोबर. तर बघा, आपण जे हे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते आपलं फिटिंगसाठी आहे. ज्या वेळेस आपण ब्लाउज फिटिंग करत असतो त्यावेळेस ब्लाउज आपण 1 इंचावरती फिटिंग करत असतो, म्हणजे आपलं हे 1 इंच जे मार्जिन आहे ते आपलं ब्लाउज शिवून शिल्लक राहतं, बरोबर. त्या 1 इंचावरती आपण फिटिंग करत असतो. आता खाली बघा, आपण 2.5 इंच कमर घेर घेतलेला आहे. 1 इंच आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे, 1 इंच आपलं टक्समध्ये जाणार आहे आणि अर्धा जे इंच राहिलेलं आहे ते आपलं हुकलूक पट्टीसाठी जाणार आहे, बरोबर. आलं लक्षात? तसंच वरती आपण छाती घेरामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, बरोबर. आता 1 इंच जे शिलाई मार्जिन आहे ते फिटिंगमध्ये जाणार आहे आणि जे अर्धा इंच राहिलेलं आहे ते आपलं हुकलूक पट्टीसाठी जाणार आहे, बरोबर. त्यामुळे हे जे 1 इंच शिलाई मार्जिन मी घेते ते मार्जिन सोडून मी बाकीची मापे टाकते, त्यामुळे ब्लाउज सुद्धा आपला अगदी परफेक्टच बसतो. आता पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी बघा, इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने लाईन आखून घेतली.
आता इथून आपल्याला सेंटरमधून 1.5 इंचावरती पुढील मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि इथून 1 इंचावरती मागील मुंड्याचा शेप द्यायचा आहे. ओके. आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचे आहेत. तर हा मी पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि हा मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत. तर योगपट्टीची मापे टाकण्यासाठी मी दोन्ही साईडला 2.5 इंचाचं मार्किंग करणार आहे. तर बघा दोन्ही साईडला 2.5 इंचाचं मार्किंग करून पट्टीने सरळला नाकून घेत आहे. आता ह्या लाईनवरती आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे. 35चा 10वा भाग येतो 3.5 इंच प्लस तुम्ही ते पाव इंच घेतलं किंवा अर्धा इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे मी पाव इंच घेणार आहे. तर बघा 3.5 इंच प्लस पाव इंच तर इथे मी 3.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथून वरती 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे योगपट्टीचा शेप देण्यासाठी. आणि बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा मी शेप देऊन घेतलेला आहे. अगदी सुंदर आपला योगपट्टीचा शेप इथे आलेला आहे. ओके. आता आपल्याला कटोरीची मापे टाकायची आहेत. तर कटोरीची मापे टाकण्यासाठी पहिल्यांदा मी कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग करणार आहे. तर इथे मी 3 इंचावरती कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग केलेलं आहे. आता वरून आपल्याला गळ्याच्या साईडने 5, 5.25, 5.5 तुमचा फुल गळा किती इंचाचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. बरं तुम्हाला हे जर समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे खालून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे. ओके. बघा इथून वरती अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. आता आपल्याला हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने मी दोन्ही पॉइंट जोडून घेतलेले आहेत. हे 2 पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला इथे सेंटर मिळालेलं आहे बरोबर. तर त्या सेंटर मधून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा सेंटर पासून 2 इंचावरती मार्किंग करून आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. कटोरीचा शेप देताना तुम्ही पाव इंच वरती दिला किंवा पाव इंच खाली दिला तर काहीच फरक पडत नाही. फक्त तुमचा कटोरीचा शेप परफेक्ट येणं एवढंच महत्त्वाचं आहे. या पद्धतीने पाव इंच वरती आणि पाव इंच खाली मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ज्या पॉइंट मधून तुमचा शेप जात आहे त्या पॉइंट मधून तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे मी मधल्या पॉइंट मधून परफेक्ट कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा मग या पद्धतीने मी फुल भागाची सगळी मापे टाकून घेतलेली आहेत. आता आपण बाहीची सुद्धा कटिंग करणार आहोत. तर बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी पहिल्यांदा मी पट्टीने सरळला नाकून घेते. आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे 5 इंच प्लस आपण अस्तरची बाही कटिंग करत आहोत त्यामुळे आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर 5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन तर इथे मी 5.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळला नाकून घेते. तुम्हाला जर बाही जोडताना मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही इथे 1.25 इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता. ओके. आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे छाती घेर मोजून घ्यायचं आहे या पद्धतीने. किती आला 10.25 इंच. तर 10.25 इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. किती येणार 9.25 इंच. तर 9.25 इंच आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे. ओके. जर तुम्ही या पद्धतीने बाहीची घडी टाकली तर तुम्हाला बाही कधीच कमी पडत नाही. आलं लक्षात. तर इथे मी 9.25 इंचावरती मार्किंग केलं आणि खाली सुद्धा 9.25 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळला नाकून घेणार आहे. आता यानंतर आपल्याला कॅफाईटचं माप टाकायचं आहे. म्हणजेच मुंड्यांचे शेप देण्यासाठी आपल्याला जे अंतर घ्यायचं आहे ते आपल्याला बाही उंचीचे निम्म घ्यायचं आहे. म्हणजेच किती 5 इंच बाही उंची आहे त्याच्या निम्म केलं किती आलं 2.5 इंच. तर आपल्याला 2.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने सरळला नाकून घ्यायचे आहे. ओके. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खाली सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता कॅफाईटचा आणि हा पॉइंट आपल्याला जोडायचा आहे. त्याचबरोबर इथून सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे 2 पॉइंट जोडायचे आहेत. आलं लक्षात. आता ही जी लाईन आहे कॅफाईटची त्या लाईनचा मध्य काढायचा आहे आपल्याला. 1 इंच मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि टेप या पद्धतीने सरळ ठेवायचा आणि फोल्ड करून मध्यवर्ती खूण करून घ्यायची आहे. तिथून वरती पट्टीने सरळ नाकून घ्यायचे आहे. आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनीचे 3 समान भाग करायचे आहेत. बघा 1, 2 आणि 3 असे 3 समान भाग केले. तर बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे तिन्ही भाग समान आलेले आहेत की नाही. तर तिन्ही भाग समान आलेले आहेत. आता याच भागातून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत. ओके. तर बघा इथून मी गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि इथून खालून गोलाकार शेप देऊन या पॉइंट पर्यंत घेतलेला आहे. सेम ॲज इट इज आपल्याला खालचा सुद्धा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथून गोलाकार शेप मी ह्या पॉइंट पर्यंत देऊन घेतला आणि इथून खालून गोलाकार शेप मी ह्या पॉइंट पर्यंत देऊन घेतला. अशा पद्धतीने आपण बाहीची सुद्धा मापे टाकून घेतलेली आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया. पहिल्यांदा मी दोन्ही पार्ट सेपरेट करून घेते. आता आपल्याला
एक्स्ट्रा जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट ओपन करून आपल्याला सेपरेट करायचे आहेत. पुढील भाग आणि मागील भाग आपल्याला सेपरेट करायचा आहे. दोन्ही भाग सेपरेट केल्यानंतर आपल्याला मागील मुंडा कट करून घ्यायचा आहे. यानंतर पुढील गळा कट करून घ्यायचा आहे. योगपट्टी सेपरेट करून घेते आणि कटोरी सुद्धा मी सेपरेट करून घेतलेली आहे. तर बघा या पद्धतीने मी फ्रंट नेक कटिंग करून घेतलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही कटोरीचा साईड पार्ट अस्तावरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला इथून बघा या पद्धतीने हा भाग पावता अर्धा इंच वाढवायचा आहे. खालचा जो भाग आहे तो तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता आणि कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो तुम्ही पाव इंच वाढवू शकता. बघा इथून इथपर्यंत तुम्ही पाव इंच वाढवायचा आहे आणि इथून खाली अर्धा इंच वाढवायचा आहे, किंवा तुम्ही इथून डायरेक्ट अर्धा इंच वाढवलं तरी सुद्धा चालेल. ओके, पण लक्षात ठेवून तुम्हाला हा भाग अस्तरवरती वाढवायचा आहे. बाकी तुम्हाला कोणताही भाग अस्तरवरती वाढवायचा नाही. आलं लक्षात? आता आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया. तर बघा पहिल्यांदा मी मुंडा खोलीची आणि छाती घराची लाईन आखून घेतलेली आहे. शोल्डर पट्टीचं माप मी 3 इंचावरती टाकणार आहे. तिथूनच क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची टाकायची आहे 10 इंच. इथून आपल्याला मागील गळ्याची रुंदी टाकायची आहे. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी 2.5 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे. आता मी या पद्धतीने बॉक्स तयार करून घेणार आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणताही शेप देऊ शकता. इथे मी मटका गळा ड्रॉ करणार आहे. तर बघा मग इथे मी गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण टक्सची मापे टाकून घेऊया. त्या अगोदर इथे मी 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन घेणार आहे. जसं आपण फ्रंट नेकला घेतलं सेम त्याच पद्धतीने इथे मी बॅक नेकला सुद्धा घेतलेला आहे. आता आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर बघा 1 इंच शिलाई मार्जिन सोडून मी इथे या पद्धतीने टेप ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतली. तिथून वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे. आता ही टक्सची उंची डिपेंड असते की तुमचा मागील गळा किती इंचचा आहे. ओके, मागील गळा उंचीपेक्षा तुम्हाला कमी हा टक्स घ्यायचा आहे. तर बघा टक्सची उंची मी 3.5 इंच टाकलेली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स टाकलेले आहेत. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती हा टक्स टाकतो त्यावेळेस तुम्ही नोटीस केलं असेल की आपला हा भाग जो आहे तो खाली येतो. ओके, तर तो भाग खाली येऊ नये त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, एक तर तुम्ही इथून अर्धा इंच कट करू शकता खालून. ओके, तुम्हाला जर इथे अर्धा इंच कट करायचं नसेल ओके, तर तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज शिवाल त्यावेळेस तुम्हाला टक्स टाकल्यानंतर जे अर्धा इंच वाढलेलं आहे ते तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे पण सांगते, जर तुम्ही अर्धा इंच खालून कट नाही केलं तर काय होऊ शकतं, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज फिटिंग करायला जाल त्यावेळेस बघा पुढच्या भागापेक्षा मागचा भाग तुम्हाला अर्धा इंच जास्त दिसेल. ओके, बघा या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जोडले तर पुढील भागापेक्षा मागील भाग हा अर्धा इंच जास्त येतो. तो कशामुळे येतो, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खालून अर्धा इंच कट नाही केलं तर मागील भाग हा वरून जास्त होतो. त्यामुळे तुम्ही एकतर खालून कट करायचं आहे अर्धा इंच, नाहीतर तुम्हाला इथून अर्धा इंच कट करायचं आहे. बघा ओके, तुम्हाला व्यवस्थित दाखवते. बघा एकतर तुम्हाला इथून खालून अर्धा इंच कट करायचं आहे या पद्धतीने. ओके, आणि तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही मागील मुंडा जो आहे तो अर्धा इंच खालून घ्यायचा आहे. बघा इथून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच मुंडा खाली डाऊन करायचा आहे. दोन्हीतलं तुम्हाला कोणतं तरी एकच करायचं आहे. तुम्ही एकतर खालून अर्धा इंच कट करा, नाहीतर तुम्ही वरून मुंडा डाऊन करू शकता. ओके, तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही एकतर वरती कट करा नाहीतर खाली कट करा. ओके, दोन्ही अजिबात कट करायचं नाही. आता आपण बॅकनेकचं कटिंग करून घेऊया. तर बघा वाढवलेला मुंड्याचा शेप इथे मी कट करून घेतलेला आहे. आता बॅकनेकचा शेप कट करून घेते. तर बघा मग आपण बॅकनेकची सर्व मापे टाकून बॅकनेक कट करून घेतलेला आहे.
आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. आता फक्त आपली कटोरी वाढवायची राहिलेली आहे. पहिल्यांदा आपण बाहीचं कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर कटोरी वाढवून घेऊया. ओके. बाही कट करून झाल्यानंतर आपण बाही चेक करून बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला बाही पुरेल की नाही. तर बघा इथे मी फ्रंट नेक घेतलेला आहे. अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे, कारण ते अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे. आणि या पद्धतीने बघा आता बाही फिरवून आपल्याला चेक करायची आहे. तर बघा अगदी परफेक्ट आपली बाही बसलेली आहे, म्हणजेच आपल्याला बाही कमी पडणार नाही. आले लक्षात. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर बघा कटोरी वाढवण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती ही जी कटोरी आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे. पहिल्यांदा मी पट्टीने सरळ आखून घेते. आता कटोरी आपल्याला आहे तशी ठेवून आखून घ्यायची आहे. जसा कटोरीचा शेप आहे तसाच इथे मी आखून घेतलेला आहे. आता हुक लूक पट्टीच्या साईडला आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर बघा आपली साईज किती आहे 35 इंच. तर 35 इंचाला आपण इथे 1.5 इंच वाढवणार आहोत. मोठी साईज आहे त्यामुळे आपण इथे 1.5 इंच घेणार आहोत. तुम्ही इथे 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे मी 1.5 इंच घेणार आहे. ओके. आणि मग पट्टीने सरळ आखून घ्यायचे आहे आणि हे 2 पॉईंट जोडायचे आहेत. ओके. आता इथून बघा आपल्याला कटोरी जी आहे ती 1/2 इंच वाढवायची आहे. ज्या पद्धतीने आपण कटोरीचा साईड पार्ट वाढवतो अस्तरवरती 1/2 इंच, सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरी सुद्धा 1/2 इंच इथे वाढवून घ्यायची आहे. त्यामुळे साईड पार्टला कटोरी जोडल्यानंतर आपल्याला मार्जिन कमी पडणार नाही. आलं लक्षात. आता बघा दोन्ही साईडला मी 1/2 इंच खाली घेतलेला आहे. आता ही जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य काढायचा आहे आपल्याला. तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतली. बघा इथे तिथून खाली आपल्याला पट्टीने सरळ नाकायचे आहे. आता हे जे आपण 1.5 इंच घेतलेलं आहे तेच माप आपल्याला खाली टाकायचं आहे 1.5 इंच. बघा इथून खाली मी 1.5 इंचावरती मार्किंग केलं. आता आपल्याला हे जे 2 पॉईंट आहेत ते जोडायचे आहेत. बघा इथून आपल्याला हा एक पॉईंट जोडायचा आहे आणि इथून आपल्याला दुसरा पॉईंट जोडायचा आहे. आलं लक्षात. आता आपल्याला दोन्ही साईडला टक्सची रुंदी टाकायची आहे. बरोबर. आपण जे हे 1.5 इंच घेतलेलं आहे तेच 1.5 इंच आपल्याला दोन्ही साईडला टाकायचं आहे. बघा ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच आणि हे 2 पॉईंट जोडायचे आहेत. आता लक्षात घ्या हा जो टक्स आहे तो आपला बरोबर 2.5 इंचचा आलेला आहे. दोन्ही टक्सचं कंपॅरिझन केलं तर हा टक्स आपला कमी भरतो. मग आपली कटोरी चुकणार आहे का? तर अजिबात चुकणार नाही. आपली कटोरी ही परफेक्टच येणार आहे. ती कशी तुम्हाला पुढे दाखवते. पहिल्यांदा आपण कटोरी कट करून घेऊया. तर बघा मग इथे मी कटोरी कट करून घेतलेली आहे. आता एक डेमो म्हणून तुम्हाला मी टक्स टाकून दाखवते. आपण जी टक्सची रुंदी टाकलेली आहे त्याच्यावर आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर बघा इथे एक भाग वरती आणि एक भाग खाली आहे. बरोबर. आता या पद्धतीने मी टक्स फोल्ड करून घेतला. आता इथे एक पिन लावून घेते. आता बघा कटोरी जी खालची जी लाईन आहे ती अगदी सरळ आलेली आहे आपली. अजिबात खालीवर झालेली नाही. अगदी स्ट्रेट आलेली आहे. ज्या साईडने 2.5 इंच आपली टक्सची उंची आलेली आहे त्या साईडने आपल्याला टक्स फोल्ड करायचा आहे. ओके. तुमचा टक्स अगदी परफेक्ट येणार. खालीवर अजिबात होणार नाही. आणि या पद्धतीने बघा आपली योगपट्टी येणार आहे. ज्यावेळेस आपण योगपट्टी जोडतो त्यावेळेस बघा या पद्धतीने आपली योगपट्टी येणार आहे. कटोरीच्या साईड पार्टपेक्षा आपली कटोरी जी आहे ती अर्धा इंच किंवा 1/2 इंच जास्त येते आणि ती यायलाच हवी. त्यावेळेसच तुमची कटोरी अगदी परफेक्ट बसते आणि कटोरी अजिबात चपटी वगैरे होत नाही. ओके. तुम्हाला मी कटोरी चेक करून दाखवते. जसे आपण साईड पार्टला कटोरी जोडतो त्या पद्धतीने इथे मी कटोरी फिरवून घेत आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे कटोरी आलेली आहे. अजिबात जास्त होणार नाही. तर बघा मग या पद्धतीने आपला फ्रंट नेक येणार आहे. या पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजचं संपूर्ण पेपर कटिंग बघितलेलं आहे. आपण फ्रंट नेकचं कटिंग बघितलं, बाहीचं कटिंग बघितलं, बॅक नेकचं कटिंग बघितलं
त्यानंतर आपण कटोरीसुद्धा वाढवून घेतलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाच्या टिप्ससोबत तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस शेजारी जे बेल आयकन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ओके, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.